चाललो आहे मोहाडीला खामगाववरनं, बिकॉज तिथे आहे आज मॅटर्निटी शूट. तर आता आपण पोहोचलेलो आहे सतीफैलच्या पुलावरती आणि तुम्ही पाहू शकता जेव्हापासून अतिक्रमण निघालेलं आहे तेव्हापासून रस्ता थोडा मोकळा वाटत आहे. आपण इझिली कार घेऊन जाऊ शकतो या रोडवरनी, जास्त ट्रॅफिक नाही भेटत आहे आपल्याला. आणि इकडे आहे सतीफैलची कमान, आपल्याला सरळ जायचं आहे. आज राजवीरला सोबत नाही आणले बिकॉज त्याच्या स्कूल सुरू झालेली आहे आणि तो स्कूलला गेलेला आहे. त्याचा टायमिंग 3 वाजेपर्यंत असल्यामुळे आज मी फ्री होते, म्हटलं चला आपण सोबत जाऊया. सो आज मी पण आलेली आहे. खामगावच्या बाहेर निघालो आणि आपल्याला 15 ते 20 किलोमीटर लांब जायचं आहे. म्हटलं पहिले पेट्रोल भरून घेऊया. पेट्रोल पंपावर आलो आणि पेट्रोल भरून घेतलं. त्यानंतर समोर आलो तर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. खूप सुंदर असा व्ह्यू आहे. इथे छान रील्स वगैरे मी क्रिएट केले आणि अपलोड केले ह्या आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती. तुम्ही जर चेक केले असणार तर ठीक आहे आणि नसेल केले तर दीपाली थोरात ही माझी इंस्टा ID आहे. नक्की बघा आणि फॉलो पण करा. तर आता आपण पोहोचलेलो आहे. कुठे कुठे पोहोचलो आपण? 4 सीझन हॉटेल माहिती आहे का तुम्हाला? नाही, 4 सीझन. आता आपण पोहोचलो आहे कोणतं गाव आहे ते? गारडगावच्या समोर. गारडगावच्या समोर आता आपण पोहोचलो आहे आणि आता आपल्याला रस्त्यामध्ये लागणार आहे गणेशपूर. याच्यानंतर लागणार आहे की पुढे लागणार आहे काय माहिती. गणेशपूर आणि नंतर आपण पोहोचू मोहाडीला. तर मोहाडी मला नाही माहिती केवढं सिटी म्हणजे गाव आहे, छोटं आहे की खूप म्हणजे मोठं आहे. मी फर्स्ट टाइम चालली आहे आणि तिथे जे आहे ना फार्म हाऊस आहे त्यांचं, तर तिथे तर आपलं शूट राहणार आहे मॅटर्निटीचं. तर मॅटर्निटीसाठी त्यांचे 4 ते 5 आउटफिट राहणार आहे. आणि म्हणजे असं असतं ना की खूपदा असं होतं की आपल्याला खूप चांगल्या ठिकाणी जाऊन शूट करण्याची गरज नसते. नॉर्मल ठिकाणी पण जे असतं ना की एडिटिंग वगैरे करून आपण तिथेही चांगला रिझल्ट काढू शकतो. डिपेंड करते की तुम्ही शूट कसं करत आहे, तुमच्या पोजेस कशा आहेत आणि आउटफिट खूप मॅटर करतं. त्यानंतर मेकअप, ह्या 2 गोष्टी खूप मॅटर करतात. जर तुमचं आउटफिट चांगलं असेल आणि मेकअप चांगला असेल तर लोकेशन एवढं डिपेंड नाही करत की चांगलंच पाहिजे. तुम्ही साध्या लोकेशनमधूनही खूप चांगला रिझल्ट काढू शकता. हे सगळं डिपेंड करते एक कॅमेरामॅनवरती जो शूट करतो. तर एडिटिंगमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या चेंज होऊ शकतात. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे लोकेशन कसं राहणार आहे. खूपदा आपण म्हणजे बाहेरगावी पण जातो ना प्री वेडिंगसाठी वगैरे, तर ते ब्लॉग पण मी अपलोड केलेले आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही चेक करू शकता. खाली लिंक आहे, श्रीवर्धनची आहे, त्यानंतर नागपूरची आहे. अशा भरपूर ठिकाणच्या लिंक ब्लॉग मी अपलोड केलेला आहे. सॉरी. तर गणेशपूर आलो काय? गणेशपूर आपण क्रॉस केला आहे. गणेशपूर आपण क्रॉस केलेला आहे आणि आता इथून असेल मोहाडी 5-6 किलोमीटर. आणि व्ह्यू तुम्ही बघू शकता. पावसाळ्यामध्ये तुम्ही कुठेही शूट करा, शूट ऑसम होणार आहे. बिकॉज पावसाळ्यामध्ये इतकं सुंदर वाटतं ना सगळीकडे, नेचर खूप छान वाटतं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मला फिरायला खूप आवडतं. सो आपले शूट चालूच राहतात, कधी प्री वेडिंग शूट, कधी मॅटर्निटी शूट, कधी वेडिंग शूट. सो मी फिरतच राहते आणि तसंही मी फिरतच राहते. त्याचे जर तुम्हाला ब्लॉग पाहिजे असतील माझे ट्रॅव्हलिंगचे वगैरे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की दीदी असे ब्लॉग बनवा किंवा हे ब्लॉग बनवा. मी नक्की ट्राय करेल त्यावरती ब्लॉग बनवण्यासाठी. सो अजून काय बोलू तर आपण नाश्ता वगैरे करून निघालेला आहे. कुठे? हां, लोणावळा, चिखलदरा. नाही, मला असं चाललं आहे की 10 तारखेला जायचं आहे चिखलदरा. बिकॉज मान्सून आहे आणि तिकडचं नेचर खूप पाहण्यासारखं असतं, तिकडचं वातावरण खूप पाहण्यासारखं
कुठले कुठले पॉइंट इथे पाहण्यासारखे आहे, एखादी बेस्ट हॉटेल सजेस्ट करा, एखाद्या ठिकाणचं फूड सजेस्ट करा की इथे छान मिळतं, नक्की सांगा. तर चला काही स्टे ट्यून. फायनली अपनी मंजिल तो आ गई. लोकेशनवर आम्ही पोहोचलेलो आहे आणि खूप खूप फ्रेश वाटत आहे इथे येऊन. छान मस्त हवा सुरू आहे आणि एकदम थंडगार वातावरण आहे इकडे. क्लायंटसुद्धा आलेले आहे आणि आता मी खूप एक्सायटेड आहे की आतमध्ये काय काय राहणार आहे ते पाहण्यासाठी. सुरू आहे अनबॉक्सिंग, कॅमेरा सेटिंग, काय काय सुरू आहे बोला ना. खूप मस्त लोकेशन आहे ना यार. इथे आतमध्ये होणार आहे आपलं शूट. लोकेशनवर आपण पोहोचलेलो आहे आणि मस्त लोकेशन आहे यार. यांचं बॅगी सेटअप सगळं रेडी आहे. क्लायंट सुद्धा आलेले आहे, तर लवकरच शूट सुरू करूया. चला तर आता आज जाऊ आपण आणि बघू कसं काय लोकेशन. चलो, जागा खूप कमी, निघता येईल का? ये अच्छा जुगाड़ है. यस, मैं भी यहाँ से आती हूँ. मारणार नाही ना हे. इकडे बघा मोदीजी करता. हॅलो 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 करा. आपल्याला एंट्री आहे का इकडे? आतमध्ये गेल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले पूर्ण लोकेशन फिरलो आणि डिसाईड केलं की आपल्याला कुठे कसं शूट करायचं आहे ते, कुठे कुठलं फोटो शूट करायचं आहे ते. वेगवेगळे डिफरंट लोकेशन होते. स्विमिंग पूलसुद्धा होता, पूलसुद्धा होता आणि त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी होत्या. इथे वाडा वगैरे होता जिथे आपण एकदम मराठमोळा लुक करून फोटोशूट करू शकतो. सगळे लोकेशन पाहिलं आणि नंतर फोटोशूट करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आपण शूट केलेलं आहे. जर तुम्हालाही तुमचं असंच फोटोशूट करायचं असेल किंवा प्री वेडिंग शूट करायचं असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. खाली मी त्यांचा नंबर देत आहे, तुम्ही त्यावर कॉल करू शकता आणि तुमची डेटसुद्धा बुक करू शकता. आपण क्लायंटला सगळं सजेस्ट करतो की कुठे शूट करायला पाहिजे, कॉस्ट्यूम कसा असायला पाहिजे आणि मेकअप कसा असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण सजेस्ट करतो. पूर्ण प्लॅनिंग करूनच आपण शूटला पोहोचतो. तर नक्की तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं पण स्पेशल डे एकदम स्पेशल बनवा. त्याला असं आडवं करावं लागेल आता. तिकडे हाताच्या समोर येतं सूरज. हा माझा एक मिनिट. अच्छा आता असं चेहरा या साईडला थोडंसं आईज क्लोज. दाखवा एक मिनिट थांबा. तुम्ही एक मिनिट उठून द्या, त्यांना पहिले बसू द्या. बसा. पाय जाऊ द्या सरळ, जाऊ द्या सरळ. हां
थोडं क्रॉस व्हा सर. हां हां येस मॅम. आता ते मधात बरोबर बसत तुम्ही. याच्यामध्ये पाणी खडूळ झालं ना. पावसाचं पडलं तिथं. चैन नाही मला त्यांनी चालवत नसते आम्ही साईट. हां तर सायकल वगैरे बघायचं मुलांकडे. तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडं मागे राहा. तुम्ही असे या सर या असं थोडं काढा स्टँडवर ना. इकडे इकडे मॅमच्या लेन्थला या. व्हेरी गुड मॅम. थोडंसं इकडे सर. त्यांना यांचं इथं काढून पाहिजे. करा थांबायचं आहे. हां बघा ना, बघा एकमेकांकडे बघा. छान. सो गाईज फायनली सगळं शूट झालेलं आहे आणि लोकेशनही खूप छान होतं. खूप शांततेत आपलं शूट झालेलं आहे. मध्ये पाऊस आला होता तर छान वाटलं तिथे. तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला